ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांचा अभ्यास करताना आपल्याला विविध टर्म्स किंवा क्वांटिटीज समोर येतात. ह्या क्वांटिटीज जर आपण कंपॅरेटिव्ह पद्धतीने समजून घेतल्या तर आपल्याला मेमरीसाठी आणि समजण्याच्या दृष्टिकोनातून दोन्हीच्या दृष्टिकोनातून फार उपयोग होऊ शकतो. त्यासाठी हा जो टेबल आहे पुस्तकात दिलेला त्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन आणि कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रोटेशनल मोशन असं केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसतं की वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. पहिली क्वांटिटी जी दिलेली आहे की डिस्प्लेसमेंट, जी आपण शिकलेलो आहोत अगोदर. डिस्प्लेसमेंट जी आपण लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशन मोशनमध्ये शिकतो आणि त्याचा सिम्बॉलसुद्धा आपल्याला माहिती आहे. इट्स वेक्टर डिनोटेड बाय द अल्फाबेट स्मॉल एस. लिनियर डिस्प्लेसमेंट ज्या पद्धतीने ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण शिकतो त्याच पद्धतीने रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला एक टर्म येते दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अर्थात हे योग्यच आहे कारण लिनियर डिस्प्लेसमेंटमध्ये ती बॉडी किंवा पार्टिकल पुढे जाते सरळ रेषेमध्ये आणि रोटेशनल मोशनमध्ये ती पार्टिकल ठराविक अँगलमध्ये मूव्ह होते. त्यामुळे किती अँगलने मूव्ह झाली तर दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला आपण थीटा या वेक्टरने सिम्बॉल देतो. एस इज द सिम्बॉल फॉर लिनियर डिस्प्लेसमेंट अँड थीटा इज द सिम्बॉल फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि त्या दोघांमध्ये एक रिलेशनसुद्धा आहे जो एस इज इक्वल टू आर क्रॉस थीटा, थीटा क्रॉस आर. ओके. velocity is displacement upon time. So linear velocity is the linear displacement upon time and angular velocity is angular displacement upon time. So rate of change of linear displacement, काय गतीने linear displacement बदलते, ओके, that is linear velocity. आणि काय गतीने angular displacement बदलते that is angular velocity. म्हणजे ds by dt is linear velocity v आणि डी थीटा बाय डी टी इज द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. आणि या दोघांमध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे रिलेशन आहे. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये हे रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ज्या गतीने वेलॉसिटी बदलते, ओके, ती किंवा कशा पद्धतीने वेलॉसिटी बदलते हे आपण ॲक्सेलरेशन या क्वांटिटीने समजून घेतो. So linear acceleration is the rate of change of linear velocity dv by dt and angular acceleration is the rate of change of angular velocity that is d omega by dt. Linear velocity dv by dt and angular velocity d omega by dt. And linear acceleration is dv by dt and angular acceleration is d omega by dt. डी व्ही बाय डी टी काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी आणि डी ओमेगा बाय डी टी काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण अल्फा या सिम्बॉलनी डिनोट करतो. लिनियर ॲक्सेलरेशनला आपण ए या सिम्बॉलनी किंवा ए अल्फाबेटनी डिनोट करतो. ज्या पद्धतीने आपण इनर्शियाचा कॉन्सेप्ट समजून घेतला आणि आपण हे बघितलं लिनियर मोशनमध्ये की इनर्शिया हा मासवरती अवलंबून आहे. ओके, तर ही जी क्वांटिटी आहे इनर्शियाचे रिलेटेड टेंडन्सी टू मेंटेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, तर क्वांटिटी लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये यम ही महत्त्वाची क्वांटिटी आहे जी इनर्शिया डिफाईन करते बॉडीचा मास. आणि हाच मास आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे जेव्हा आपण रोटेशनल मोशन कन्सिडर करतो तेव्हा फक्त मास हा महत्त्वाचा नसून मास ॲज वेल ॲज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणतो. त्यामुळे जसं लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये यम क्वांटिटी आहे तशीच रोटेशनल मोशनमध्ये त्याला ॲनॉलॉगस, त्याला सिमिलर क्वांटिटी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया आणि त्याला आय अल्फाबेटने आपण डिनोट करतो. ओके, आणि आय ही आपण सिग्मा एम आय आर आय स्क्वेअर या पद्धतीने मासशी रिलेट करतो. मासचं त्याचं रिलेशन आय इज इक्वल टू सिग्मा एम आय आर आय
स्क्वेअर. मोमेंटम ते लिनियर मोमेंटम असो किंवा अँग्युलर मोमेंटम असो, ते वेलॉसिटी आणि मास ह्या दोघांच्या संबंधित आहे. त्यामुळे लिनियर मोमेंटम काढताना मास आणि लिनियर वेलॉसिटी या दोघांचा प्रोडक्ट घेतो आपण लिनियर मोमेंटम काढताना. त्याच धर्तीवरती रोटेशनल मोशनमध्ये मासच्या ऐवजी इनर्शिया आणि वेलॉसिटीच्या ऐवजी लिनियर वेलॉसिटीच्या ऐवजी अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ही जर कन्सिडर केली आणि त्याचा प्रोडक्ट घेतला तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम याला एल अल्फाबेटने आपण डिनोट करतो. इकडे आपण पी अल्फाबेटनी लिनियर मोमेंटम डिनोट करतो शक्यतो, आणि अँग्युलर मोमेंटम आपण अल्फाबेट कॅपिटल एलनी डिनोट करतो. आणि या दोघांमध्ये रिलेशन असं आहे की एल दॅट इज अँग्युलर मोमेंटम इज अ वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर अँड पी. ओके सर, हा लिनियर मोमेंटम आहे, हा अँग्युलर मोमेंटम आहे. फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, जे आपण न्यूटनच्या सेकंड लॉने शिकलेलो आहे. फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. जसं फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मोमेंटम, त्याच पद्धतीने जर आपल्याला अँग्युलर मोमेंटम चेंज करायचं असेल तर आपल्याला टॉर्क अप्लाय करावा लागतो. टॉर्क इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे dp by dt, rate of change of linear momentum, dp by dt is force, and dl by dt, which is the rate of change of angular momentum, is torque. Work is a product of force and displacement. Force into linear displacement is work in linear किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला जर रोटेशनल मोशनमध्ये वर्क काढायचं असेल तर इट इज ऑब्टेन्ड एज अ प्रोडक्ट ऑफ टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. इथे फोर्स आहे तर इथे टॉर्क आहे. सो टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट गिव्स यू द वर्क इन केस ऑफ रोटेशनल मोशन. आणि पॉवर विच इज द रेट ऑफ डुईंग वर्क, किती रेटने आपण वर्क करतो, किती गतीने आपण, किती लवकर आपण वर्क करतो, किती हळू आपण वर्क करतो, दॅट इज dw by dt, दॅट इज पॉवर. आणि दॅट इज एफ इंटू वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी. आणि रोटेशनल मोशनमध्ये पॉवर काढायची असेल तर इट इज टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. तर अशा पद्धतीने आपल्याला लिनियर डिस्प्लेसमेंट वर्सेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी वर्सेस अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन वर्सेस अँग्युलर एक्सेलरेशन, मास वर्सेस मोमेंट ऑफ इनर्शिया, लिनियर मोमेंटम वर्सेस अँग्युलर मोमेंटम, फोर्स versus torque, work in linear motion and work in rotational motion, power in translational motion and power in rotational motion, असा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर ह्या टर्म्स जास्त सोप्या पद्धतीने आपल्याला समजतात.